नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण बोलतोय विरुद्ध आहार हा कन्सेप्ट आपण विचारतो. विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा म्हणजे महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि जो समजून घ्यायला पाहिजे. हल्ली लोक हे बोलायला लागलेत की कॉम्पॅटिबिलिटी ऑफ फूड. त्यामुळे कुठली गोष्ट कशावर खायची आणि कशाबरोबर खायची नाही, हा विषय आता लोक बोलायला लागलेत. पण हा मूळ विषय आयुर्वेदाचा आहे आणि हा कमीत कमी 5,000 वर्ष आपण आपल्या आहारामध्ये वापरतोय. पण हल्लीच्या काळामध्ये गेल्या 25 वर्षात नाही, 10 वर्षातच आपण या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवून काहीही खायला लागलोय आणि त्याचं कारण आहे जिभेसाठी आपण काहीही कॉम्प्रोमाइज करायला तयार असतो. आपल्याला जिभेला जे आवडतं ते आपण खातोय. जे लोक आपल्याला खायला घालतायत ते आपण खातोय. आपण बाय चॉईस खात नाही आहोत आणि हा मोठा विषय आहे आणि हा विषय आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे कॉम्पॅटिबिलिटी ऑफ फूड म्हणजेच विरुद्ध आहार हा विषय सगळा आपण आज बोलणार नाही आहोत. पण त्यातला 1-2 गोष्टी महत्त्वाच्या एवढ्या आपण बोलू. त्याच्यामध्ये मुख्य विषय आहे दूध आणि मध. हे 2 गोष्टी आपण आज बघू जेवढं शक्य आहे तेवढं. दूध हे अत्यंत नाजूक पण अत्यंत पौष्टिक असं द्रव्य आहे. दुधाबरोबर इतर गोष्टी जेवणामध्ये खाणं हे बऱ्याच वेळेस चुकीचं ठरतं. त्यामुळे जेवणा जेवणामध्ये दुधाबरोबर घेतलेल्या बऱ्याचशा भाज्या, स्पेशली मुळा, तीळ, पालक, मेथी, कांदा, लसूण या अशा घातलेल्या गोष्टी, भाज्या आपण जर बरोबर घेतल्या तर ते विरुद्ध ठरतं. त्यामुळे जेवणामध्ये दूध आपण घेताना नेहमी विचार करायला पाहिजे. त्यामुळे जेवणामध्ये तुमच्या पानामध्ये जर बासुंदी किंवा दूध किंवा शिकरण अशा प्रकारच्या जर गोष्टी असतील तर भाज्या कुठल्या करायच्या याचा विचार करावा लागतो. एवढंच मी ते सांगतो. हा विषय खूप मोठा आहे, पण इथे आपण खूप बोलणार नाही आहोत. पण निर्देश करतोय की आपल्या जेवणामध्ये दूध जर आपण घेणार असू तर सावध राहायला पाहिजे. दुसरा विषय आहे मध. मध कधीही गरम करायचं नाही, गरम पदार्थांबरोबर खायचं नाही. गरम आणि दूध आपलं मध आणि तूप हे दोन्ही सारख्या प्रमाणात खायचं नाही, हे आपल्याला बऱ्याच वेळेला वाचून माहिती आहे. पण काही आयुर्वेदिक औषधांमध्ये तूप आणि मध दोन्ही वापरलेलं असतं, पण ते विशिष्ट पद्धतीत असतं, विशिष्ट प्रकारे वापरलेलं असतं, म्हणून ते कधीही त्रास देत नाहीत, किंबहुना ते फायदा करतात. त्यामुळे मध आणि तूप हे कधी एकत्र सारख्या प्रमाणात करायचं नाही. मध कधी गरम करून किंवा गरम पदार्थाबरोबर खायचं नाही. त्यामुळे बरेच लोक मला विचारतात की गरम लिंबू पाण्यामध्ये मध घालून खाणं किती चांगलं आहे. तर मी सांगतो, कृपा करून आयुर्वेदाचा विचार असेल तर हे तुम्ही खाऊ नये. इतर कोणाचं ऐकून तुम्ही करत असाल तर माझं काही म्हणणं नाही. तुम्ही करा. पुढे काय होईल ते मला माहीत नाही. पण शक्यतो तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू आपलं मध घालून घेऊ नका. तसंच दह्याचं आहे. दही कधी गरम करायचं नाही. त्यामुळे गरम भातावर, गरम खिचडीमध्ये किंवा गरम पदार्थामध्ये दही घालून खाऊ नये. त्यामुळे ते दह्याचं जे मूळ स्वरूप आहे ते बदलतं आणि आज आपण जर प्रोबायोटिक अशा अर्थाने आपण जर दही वापरत असू तर त्या गोष्टीचाही, त्या संकल्पनेने गरम पदार्थांमध्ये दही खाण्याची बाधा येते. त्यामुळे दही, मध, दूध या गोष्टी कशा खाव्यात हे आपल्या आजीला आजोबांना विचारून खावं. हे सुद्धा प्रत्येक घरामध्ये जरुरी आहे. कारण आजी आजोबांचं महत्त्व इथे आपण विसरलेलो आहोत. त्यामुळे जुन्या गोष्टी खऱ्याच त्या जुन्या झालेल्या नसतात, हे लक्षात घ्या आणि कृपा करून चुकीच्या पद्धतीने खाऊ नका, जेणेकरून तुमचं आरोग्य हे चांगल्या तऱ्हेने राहील आणि वेगवेगळ्या रोगांना बळी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.